तर सर तुमचा प्रवास पब्लिसिटी स्टील फोटोग्राफर म्हणून सुरू झाला आणि पुढे सिनेमॅटोग्राफी आणि डिरेक्शनपर्यंत पोहोचला. हा प्रवास घडवण्यामागचा टर्निंग पॉइंट नक्की कोणता होता? टर्निंग पॉइंट असं नाही म्हणता येणार. हं, हं. कारण का अ, मी स्वतःला खूप लकी समजतो, की अ, मी कामं करत गेलो आणि त्याप्रमाणे मी घडत गेलो. काही गोष्टी ठरवून केलेल्या नाहीयेत. म्हणजे आज मी कॅमेरामन आहे, पण मी कुठल्याही प्रकारचं कॅमेराचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाहीये. अ, माझं शिक्षण जे काही झालं ते अ, मी स्टिल फोटोग्राफी करत असताना सेट्सवर झालं. अ, मी स्वतःला नशीबवान का समजतो? तर मी खूप मोठ्या-मोठ्या दिग्दर्शक, मोठे-मोठे डी-ओ-पीज हं, हं. यांच्याबरोबर मी खूप सिनेमे करू शकलो पब्लिसिटी स्टिल्सच्या निमित्ताने. म्हणजे मी रंग दे बसंती केला विनोद प्रधान हो. ज्याचे सिनेमॅटोग्राफर होते त्यांच्याबरोबर. हं, हं. मी मकबूल केलाय हेमंत चतुर्वेदींबरोबर. तर एका डी-ओ-पीची, एका कॅमेरामनची शिस्त मला तिथे म्हणजे शिस्त म्हणजे नुसतीच अ, अ, रोजच्या आयुष्यातली शिस्त नाही, तर ती टेक्निकल एक शिस्त हं, असते प्रत्येक माणसाची. प्रत्येक माणसाची एक जडण-घडण असते. तर ती मला खूप जवळून बघायला मिळाली. माझं सिनेमॅटोग्राफीचं अर्धं काय अख्खं शिक्षणच त्या अ, सेट्सवर झालं, जिथे मी स्टिल्स करत होतो. ओके. आणि मला असं वाटतं, की ह्या सगळ्या मोठ्या लोकांकडनं म्हणजे समीर चंदा जे आहेत, जे होते, हो, हो. खूप मोठे कला दिग्दर्शक होते. त्यांच्याबरोबर मी 5 सिनेमे केले. त्याच्यानंतर अं, विनोद सरांबरोबर रंग दे बसंती जवळून बघायला मिळाला मला. हेमंत चतुर्वेदींबरोबर मला मकबूल बघायला मिळाला. तर अ, एक असं म्हणता येईल की एका कलापिपासू हृदयासाठी हे जे उत्कृष्ट कलाकारांबरोबर काम करण्यापेक्षा मोठं भाग्य नसतं. आणि या लोकांमुळेच मला असं वाटतं माझ्या कलेला, माझ्या कलेमधून मांडायचे जे विचार असतात त्याला धार आली. बरोबर. आणि ह्यांच्यामुळेच मला असं वाटतं की ह्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे माझ्या आयुष्यात खूप मोठं. अ, आणि या सगळ्यांकडनं मी शिकत गेलो. मला तेव्हा माहीत नव्हतं, की मी पुढे काय कॅमेरामन बनीन, का मी पुढे काय दिग्दर्शक बनीन. हं, हं, हं. म्हणजे पण तो एक प्रवास आहे आणि असं घडत गेलं माझ्या बाबतीत, की मी प्रत्येक वेळेला मी ते शिखर गाठत गेलो आणि मग त्या शिखरावर पोहोचल्याच्या नंतर मला परत वरचं एक शिखर दिसायला लागलं. तर असा तो प्रवास उत्तरोत्तर होत गेला आणि या सगळ्याच लोकांनी म्हणजे ज्यांची मी आता नावं घेतली, विनोद प्रधान असतील, जहांगीर चौधरी असतील, हेमंत चतुर्वेदी असतील, अ, कदाचित कदाचित आज ते मला ओळखणारही नाहीत. हो, हो, हो. पण एक 21-22 वर्षाचा तरुण म्हणून मी त्यांच्याकडनं जे शिकलो, हं. त्याच्यावर मी माझं पूर्ण आयुष्य काढू शकतो. इतकं इतकं मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. बरं त्याच्यानंतरही मला अमोल गुप्तेंसारखा एक खंदा गुरु लाभला. हं, हं. अमोल गुप्ते आहेत, त्यांची वाईफ दीपा भाटिया. हे एक मला असं वाटतं, की अतिशय उत्तम गुरु मला लाभले आणि त्यांच्याकडूनच मला असं वाटतं माझं जे काही यश काय, माझं अपयश काय, जे काही आहे ते ह्यांच्याकडनं शिकलेल्या गोष्टींमध्येच आहे आणि मी ऋणी राहीन त्यांचा म्हणजे खास करून अमोल सरांचा तर मी ऋणी राहीन, की त्यांनी मला जे शिकवलं, त्यांच्याबरोबर असताना मला जे शिकायला मिळालं, ते मला आयुष्यभर पुरून उरेल इतकं मी शिकलो.